शिवसेना पक्षाचे नेते मान आमदार भरतसिंग गोगावले, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील आणि इथे पोलादपूर तालुक्यामध्ये असणारे आमचे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख निलेशजी आयरे, संपर्क प्रमुख अनिल पवार, शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्याचे नेते एकनाथजी गायकवाड, चिटणीस आमचे बापूबुवा जाधव, आम्ही सगळ्यांनी पक्षाचे आदेश घेऊन या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये इथे युती आम्ही केलेली आहे. आमच्यासोबत RPI बी आहे, आठवले गट, अशी 3 पक्षाची युती या ठिकाणी अधिकृत झालेली आहे. यामध्ये 2 जिल्हा परिषद सीट शिवसेनेला मिळालेले आहेत, 3 पंचायत समिती शिवसेनेला, 1 पंचायत समिती माटवणगण शेतकरी कामगार पक्षाला आमच्या युतीमध्ये सोडलेली आहे. निश्चितपणे आताच आमची छाननी झाली. आमचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते सगळे वैध झाले. 27 तारखेला फॉर्म मागण्याची 27 तारखेपर्यंत फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन ही निवडणूक 6च्या 6 सीट जिंकून शिवसेनेचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा पंचायत समितीवरती झेंडा लावणार. ह्याच शुभसंकेत कदाचित जिल्ह्यामध्ये ही युती माननीय माजी मंत्री प्रभाकरजी मोरे यांनी 25 वर्षापूर्वी मंत्री असताना केली होती. ती जवळजवळ 15 ते 20 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आम्ही मंडळींनी कारभार केलेला आहे. त्या युतीमध्ये अनेक आमदार घडले. भरतसिंग गोगावले या युतीमध्ये आमदार झाले, बाळाराम पाटील त्या युतीमध्ये आमदार झाले, पंडित पाटील, मनोहर भोईर, ते अनेक आमदार शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये घडले. निश्चितपणे ही युती भविष्यामध्ये राजकीय समीकरण जिल्ह्याचं पाहता की अशी जर पुढं गेली ही आमची इच्छा आहे पोलादपूर वासियांची. बाकीच्या नेत्यांनी, बाकीच्या तालुक्याच्या नेत्यांनी स्वीकारावी आणि पूर्वी जसं होतं तसं जिल्हा परिषदेचं घर लोकांना आधार देणार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होईल. आणि त्यासाठी आज मी अधिकृत शिवसेनेचा पक्षाचा जरी उमेदवार असलो तर शिवसेनेचा पक्षाचा सहसंपर्क प्रमुख या नात्यानं ही युती घोषित करतो.